नमस्कार मित्रांनो, माणुसकीच्या नात्याने कुणाला मदत करणं हे आपल्या रक्तातच असतं. पण सध्या काळ असा आलाय की प्रत्येक वेळी मदतीचा हात पुढे करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. आपण म्हणतो ना, करायला गेलो एक आणि झालं भलतंच. काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही कितीही जीव ओतून मदत केली तरी शेवटी ते तुमच्या नावाने खडे फोडतात. अशा लोकांमुळे तुमची मानसिक शांतता तर जातेच, पण कधी कधी तुमची इज्जत आणि पैसाही धोक्यात येतो. आज मी तुम्हाला अशा 7 प्रकारच्या लोकांविषयी सांगणार आहे ज्यांना मदत करायला गेलात तर तुम्हीच संकटात फसाल. हा व्हिडिओ नीट पहा, कारण यातली माणसं तुमच्या आसपासच वावरत असतात. चला तर मग सुरुवात करूयात. नंबर 1, उपकाराची जाणीव नसलेले. अशा लोकांचा स्वभाव हा स्वार्थी आणि कृतज्ञ असतो. यांना मानसशास्त्रात हक्क गाजवणारे लोक म्हणतात. यांचा असा समज असतो की तुम्ही त्यांच्यासाठी जे काही करताय ती तुमची ड्युटी आहे, उपकार नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी सतत 9-10 गोष्टी आनंदाने करता तेव्हा त्यांना त्याची सवय होते. तुमच्या मदतीला ते गृहीत धरू लागतात. पण 11व्या वेळी जेव्हा तुमच्याकडे खरोखर वेळ नसतो किंवा तुमची काही अडचण असते तेव्हा त्यांना तुमच्या अडचणीशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांना फक्त हे दिसतं की त्यांचं काम झालं नाही. अशा वेळी हे लोक मागचे सगळे 10 उपकार विसरतात आणि तुमच्या एका नाही म्हणण्याला त्यांचा अपमान समजतात. ते इतरांकडे तुमची निंदा करायला लागतात आणि तुम्हाला स्वार्थी ठरवतात. अशा लोकांसाठी तुम्ही कितीही झटलात तरी शेवटी तुमच्या हातात शून्यच उरतं. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणं किंवा त्यांना वेळेत नाही म्हणायला शिकणं हेच आपल्या मानसिक शांततेसाठी चांगलं असतं. नंबर 2, दुसऱ्यांची निंदा करणारे. हा मुद्दा मानवी स्वभावाचा एक खूप मोठा आरसा आहे. ज्या व्यक्तीला दुसऱ्याची उणीधुणी काढण्यात किंवा कोणाची तरी निंदा करण्यात रस असतो ती व्यक्ती निष्ठेच्या बाबतीत कधीच प्रामाणिक नसते. अशा लोकांचा स्वभाव हा चहाडखोर असतो. त्यांना लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावून त्यावर चर्चा करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येऊन तिसऱ्याच व्यक्तीबद्दल वाईट बोलते तेव्हा ती तुमच्याशी मैत्रीचा आव आणत असते. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुमच्यावरती विश्वास ठेवून हे सांगते, पण प्रत्यक्षात तिला फक्त मसालेदार गप्पा हव्या असतात. मानसशास्त्रानुसार अशा लोकांकडे स्वतःचं असं ठोस व्यक्तिमत्व नसतं. त्यामुळे ते इतरांच्या चुका काढून स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, ही व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्याची निंदा करते कारण तिथे तुम्ही हजर आहात. ज्या क्षणी तुम्ही तिथून निघाल आणि ती व्यक्ती दुसऱ्या कोणापाशी बसेल तेव्हा चर्चेचा विषय तुम्ही असता. तुमच्यातल्या कमतरता किंवा तुम्ही त्यांना सांगितलेल्या खाजगी गोष्टी ते अत्यंत मीठ मसाला लावून इतरांना सांगतात. अशा लोकांसाठी कोणतीही नाते किंवा विश्वास महत्वाचा नसतो. त्यांना फक्त स्वतःची जीभ चपळवायची असते. त्यामुळे अशा दुतोंडी लोकांपासून लांब राहणंच आपल्या सन्मानासाठी चांगलं आहे. नंबर 3, स्वतःला अतिशहाणे समजणारे. अतिशहाण्या माणसाचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्याचा अहंकार. अशा व्यक्तीला असं वाटतं की जगातली सगळं ज्ञान फक्त त्याच्याकडेच आहे. तुम्ही जेव्हा अशा व्यक्तीला मदतीचा हात पुढे करता तेव्हा ते तुमच्या उपकाराची जाणीव ठेवण्याऐवजी तुमच्या कामात खोट काढायला सुरुवात करतात. त्यांना खरं तर मदतीची गरज असते, पण त्यांचा इगो त्यांना ते मान्य करू देत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही जीव ओतून काम केलं तरी शेवटी ते म्हणतात, हे असंच का केलं, हे तर मला माहित होतं, किंवा तुझ्यापेक्षा मी अधिक चांगलं केलं असतं. थोडक्यात काय तर तुमच्या मदतीचं कौतुक करण्याऐवजी ते तुम्हालाच कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे. कारण तुमची मेहनत, तुमचा वेळ आणि तुमची चांगली भावना यांना त्यांच्या लेखी काहीच किंमत नसते. ते मदतीला उपदेश समजतात आणि तुमच्याच कौशल्यावरती प्रश्नचिन्ह उभं करतात. म्हणूनच जो माणूस स्वतःला पूर्ण समजतो आणि दुसऱ्याचा आदर करत नाही
अशा दीड शहाण्या लोकांपासून 2 हात लांब राहिलेलंच बरं. तुमची शक्ती अशा ठिकाणी खर्च करा जिथे तुमच्या कामाची आणि भावनेची कदर होईल. नंबर 4. व्यसनी आणि बेजबाबदार माणसांना मदत करणं म्हणजे फुटक्या घागरीत पाणी भरल्यासारखं आहे. अशा लोकांच्या आयुष्यात शिस्त नसते आणि स्वतःच्या कर्तव्याची जाणीवही नसते. त्यांना व्यसनामुळे केवळ तात्पुरत्या सुखाची ओढ असते. मग त्यासाठी घरदार लिलावात निघालं तरी त्यांना फरक पडत नाही. तुम्ही अशा लोकांसाठी कितीही कष्ट घेतलं, त्यांना कर्ज काढून मदत केली किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी पदरी निराशाच येते. कारण सुधारण्याची इच्छा ही आतूनच असावी लागते. जो माणूस स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाच्या इज्जतीची आणि कष्टाच्या पैशाची कदर करत नाही, तो तुमच्या उपकाराची कदर काय करणार? उलट तुमची मदत त्यांना अधिक आळशी आणि बेजबाबदार बनवते. त्यांना वाटतं मी काहीही केलं तरी मला वाचवायला कुणीतरी आहेच. अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती, मानसिक शांतता आणि स्वतःचा वेळ वाया घालवता. त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याच्या नादात तुमचा स्वतःचा दिवा विझू शकतो. शेवटी ज्याला स्वतःचं आयुष्य बदलायची ओढ नाही, त्याला देवही वाचू शकत नाही. तिथे तुमची मदत तर खूप छोटी गोष्ट आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणं हाच स्वतःचा बचाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. नंबर 5. खोटारडे लोक. खोटारडे लोक हे एखाद्या विषारी सापासारखे असतात. ज्यांना कितीही दूध पाजलं तरी ते दंश करायचं सोडत नाहीत. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि एकदा का तो पाया खचला की त्यावर मदतीची इमारत उभी करणं अशक्य असतं. जो माणूस तुमच्याशी एकदा खोटं बोलू शकतो, तो स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला कधीही अडचणीत आणू शकतो. खोटारड्या व्यक्तीला मदत करण्याचा सर्वात मोठा धोका हा असतो की त्यांच्या बोलण्यात तथ्य नसतं. ते मदतीची मागणी करताना इतकी लाघवी आणि खोटी कहाणी रचतात की आपल्याला त्यांची दया येते, पण प्रत्यक्षात तुमची मदत मिळाल्यावरती ते पुन्हा आपल्या मूळ स्वभावाकडे वळतात. अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण त्यांना तुमच्या कष्टाची किंवा भावनेची किंमत नसते. ज्याने तुमचा विश्वास एकदा तोडला, तो व्यक्ती भविष्यातही तसंच वागण्याची शक्यता 99% असते. मानसशास्त्रानुसार खोटं बोलणं ही काहींची प्रवृत्ती असते. अशा लोकांसाठी तुम्ही कितीही झटलात तरी शेवटी तुम्हालाच पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे ज्यांच्या शब्दाला किंमत नाही, त्यांच्यासाठी आपला वेळ आणि पैसा वाया न घालवणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे. नंबर 6. फक्त कामापुरते मामा असणारे लोक. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी ही म्हण अशाच लोकांसाठी बनली आहे. हे लोक अत्यंत धूर्त आणि संधीसाधू असतात. यांच्या आयुष्यात तुमचं स्थान फक्त एका टूल किंवा साधनासारखं असतं. जेव्हा त्यांचं गाडं अडतं तेव्हा त्यांना पैशाची, ओळखीची किंवा कष्टाची गरज असते, तेव्हा त्यांना तुमची आठवण येते. अशा वेळी हे लोक इतक्या गोड भाषेत बोलतात की आपल्याला वाटतं, अरे हा माणूस खरंच आपल्या जवळचा आहे. पण एकदा का त्यांचं काम फत्ते झालं की हे लोक पुन्हा गायब होतात. मग तुम्ही त्यांना मेसेज करा किंवा फोन, त्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसतो. साध्या सुखदुःखाच्या चौकशीसाठीही त्यांचा फोन कधीच येत नाही. अशा स्वार्थी लोकांसाठी तुमची शक्ती आणि वेळ खर्च करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. कारण यांना तुमच्या मैत्रीची आणि नात्याची किंमत नसते, तर फक्त तुमच्याकडून होणाऱ्या फायद्याची किंमत असते. तुम्ही त्यांना कितीही वेळा मदत केली तरी पुढच्या वेळी नवीन कामासाठी ते पुन्हा तेवढ्याच लाडिकपणे येतील. अशा लोकांपासून अंतर राखणं आणि त्यांना त्यांच्याच हद्दीत ठेवणं हेच आपल्या स्वाभिमानासाठी गरजेचं आहे. ओळखा की कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. नंबर 7. जबाबदारी झटकणारे लोक. ही माणसं मानसिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असतात, कारण त्यांच्या स्वतःची चूक मान्य करण्याचं धाडस नसतं.
जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला संकटातून बाहेर काढायला जाता, तेव्हा तुम्ही नकळत त्यांच्या आयुष्यातील एका प्रक्रियेचा भाग बनता. समजा तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली किंवा त्यांचं एखादं काम स्वतःच्या अंगावर घेतलं आणि दुर्दैवाने त्यात काही अडचण आली, तर हे लोक स्वतःच्या चुकीच्या निर्णयाकडे बघण्याऐवजी सरळ तुमच्यावरती बोट दाखवतील. ते म्हणतील, तुझ्या सांगण्यावरून मी हे केलं, किंवा तू मध्ये पडला नसतास तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. मदतीचा हात देणाऱ्यालाच ते गुन्हेगार ठरवण्यात पटाईत असतात. यांना जबाबदारी या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट घडतं त्याचं खापर फोडायला त्यांना नेहमी एक बळीचा बकरा हवा असतो. तुम्ही त्यांना मदत करायला गेलात तर तो बळीचा बकरा तुम्हीच बनता. अशा लोकांची मदत करणं म्हणजे स्वतःच्या गळ्यात आफत ओढवून घेण्यासारखं आहे. कारण शेवटी कृतज्ञतेऐवजी तुमच्या वाट्याला फक्त आरोप आणि अपमान येतो. त्यामुळे अशा पळकुट्या लोकांपासून लांब राहून स्वतःचा मान राखणं कधीही चांगलं. तर मित्रांनो, हे होते 7 प्रकारचे लोक. आता विचार करा, तुमच्या आयुष्यात यातलं कोणी आहे का? मदत करणं वाईट नाही, पण ती कुणाला करावी याचं भान असणं गरजेचं आहे. आपली शक्ती आणि आपला वेळ अशाच ठिकाणी खर्च करा जिथे त्याची किंमत होईल. नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे हे लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतील, पण आता त्यांना नाही म्हणायला शिका. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून केलेली मदत कधीच फळाला येत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल तर आपल्या जवळच्या माणसांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही अशा लोकांपासून सावध राहतील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.